नमस्कार. याकडची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे शरद पवार गटाचे आमदार हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. भर बैठकीमध्ये त्यांनी शरद पवारांना थेट जाब विचारलेला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केला, अनेक आमदार घेऊन भाजपा सोबत गेले, शिंदे भाजपा सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं, मात्र तुम्ही आक्रमक भूमिका का घेत नाहीये असा संतप्त सवाल हा शरद पवार गटाच्या आमदारांनी जयंत पाटील आणि शरद पवार यांना विचारलेला आहे. या गडची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. शरद पवार गटाचे आमदार हे आक्रमक झालेले आहेत. अजित पवारांच्या विरोधात तुम्ही आक्रमक भूमिका का घेत नाहीये किंवा तुम्ही ऍक्शन मोड मध्ये का येत नाहीये असा संतप्त सवाल हा शरद पवार गटाच्या आमदारांनी केलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडतो की काय असा सवाल उपस्थित झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 4 वर्षांमध्ये तब्बल 4 राजकीय भूकंप घडले. आता नुकताच या महिन्यामध्ये राष्ट्रवादी फुटली, अजित पवारांनी अनेक आमदार घेऊन भाजपामध्ये गेले, शिंदेसोबत त्यांनी सरकार स्थापन केलं, मात्र काही आमदार म्हणजे 8 ते 10 आमदार हे शरद पवारांची साथ त्यांनी कायम ठेवलेली आहे. मात्र जेव्हा अजितदादांनी बंड केलेला होता तेव्हा शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आलेले होते, ते प्रचंड आक्रमक झालेले होते. मात्र त्यांची जी आक्रमक भूमिका होती ती फक्त पुढचे काही 4 दिवसच राहिलेली होती. 4 दिवसानंतर त्यांनी मवळा भूमिका घेतलेली होती. सुप्रिया सुळे देखील आक्रमक झालेल्या होत्या. सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांनी वायबी सेंटर मध्ये बैठक बोलवली होती. बैठक बोलवल्यानंतर त्यांनी थेट इशारा दिलेला होता. स्वतः सुप्रिया सुळे यांनी माझ्या बापाच्या नादाला लागू नका, अन्यथा महाग पडेल असा थेट इशारा हा अजित पवारांना दिलेला होता. सर्वांना वाटलेलं होतं की भविष्यामध्ये हे दोन्ही गट आक्रमक होतील, मात्र तसं काही दिसलेलं नाहीये. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच फैलावर घेतलेला आहे. मात्र अजित पवारांचा जो बंड होता किंवा त्यांनी जे केलेली बंडखोरी होती ती अधिवेशनामध्ये गाजल अशी वाटत होतं, मात्र तसं काही झालेलं नाहीये. बंड झालेलाच नाहीये असं वातावरण आपल्याला दिसत आहे. अधिवेशनाच्या मैदानात जर बघितलं आपण किंवा अधिवेशनामध्ये जरी सभागृहामध्ये जरी बघितलं तर शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार गटाचे आमदार हे आपल्याला भेटीगाठी घेताना दिसत आहेत, एकमेकाला मिठी मारताना दिसत आहेत, एकमेकांसोबत जेवण देखील करताना दिसत आहे. सोबतच जर आपण बघितलं तर अजित पवारांकडे आता अर्थमंत्री देण्यात आलेला आहे. अजित पवारांना अर्थमंत्री दिल्यानंतर अजित पवारांनी शरद पवार गटाच्या आमदाराला देखील मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. सोबतच शिंदेच्या आमदारांना निधी दिलाच आहे. ठाकरेंच्याही काही आमदारांना भरघोस असा निधी अजितदादांनी दिलेला आहे. आता जयंत पाटील असेल, सोबतच काही शरद पवार गटातले जे काही आमदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे शरद पवारांचे जे आमदार आहेत ते अजितदादांसोबत किंवा त्यांच्या गटातील नेत्यांसोबत चर्चा करताना आपल्याला दिसत आहे. ते व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत. मात्र शरद पवार जेवढे ऍक्शन मोड मध्ये येतील असं जनतेला वाटत होतं तसं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसत नाहीये. सोबतच जयंत पाटलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता, ज्यांनी सुनील तटकरे यांच्यासोबत गळाभेट घेतलेली होती, त्यांच्यासोबत ते चर्चा करत होते, त्या दोघांमध्ये खासगी जोक देखील होत होते. तो व्हिडिओ सर्वांनी बघितलेला आहे, तुम्ही देखील बघितलेला असेल. मात्र हे सर्व चित्र बघितल्यानंतर खरंच राष्ट्रवादीमध्ये बंड झाला आहे का असा सवाल उपस्थित होतो. यामागे शरद पवारांचा हात तर नाहीये ना असा देखील संतप्त सवाल उपस्थित होत आहे. कारण त्या पद्धतीनं आपल्याला शरद पवार आक्रमक होताना दिसत नाहीये, जयंत पाटील आक्रमक होताना दिसत नाहीये. ज्यांच्याकडे विरोधी पक्ष म्हणून बघितलं गेलेलं होतं ते जितेंद्र आव्हाड देखील आपल्याला मवळ भूमिका घेताना दिसत आहे. आता या सगळ्या प्रकरणानंतर शरद पवार गटाचे जे काही आमदार आहेत त्यांनी आता जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे कान उघडलेले आहे आणि त्यांना संतप्त असा सवाल केलेला आहे की एवढा महाराष्ट्राच्या राजकारणामधला मोठा राजकीय भूकंप झाला असला तरी तुम्ही अजितदादा गटाविरोधात आक्रमक भूमिका का घेत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे जे आमदार आहेत त्या आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी थेट शरद पवारांना जाब विचारलेला आहे.
शरद पवारांनी या अगोदरही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी खरी राष्ट्रवादी आहे ती आमची आहे. म्हणजे एकीकडे अजित पवार गटाने थेट दावा केलेला आहे की या पक्षाचा अध्यक्ष मी आहे, हे पक्ष माझा आहे, हे चिन्ह माझं आहे. एवढं असलं तरी मात्र अद्यापही शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलेली नाहीये. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही झालं तरी मी कोर्टाची पायरी चढणार नाहीये किंवा मी न्यायालयीन लढाई लढणार नाहीये असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता या मागे या सर्व घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या घडामोडी नंतर असं वाटतं की खरंच हा शरद पवारांचा प्लॅन तर नाहीये ना, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. एकंदरीतच आता शरद पवार गटाचे आमदार हे आक्रमक झालेले आहेत. त्यांची इच्छा आहे की तुम्ही काय जे भूमिका असेल ते ऍक्शन मोड मध्ये घ्या. असं वाटलं होतं की शरद पवार आगामी काळामध्ये अनेक सभा घेतील, अनेक बैठका घेतील, मात्र या बैठका सर्व आता थांबलेल्या आहेत. आता शरद पवारांचे आमदार आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच मित्रांनो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या NRT न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबूया, पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.